पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी यवन बिजली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा ए बाय अप्सरा, आज आपली बस काय स्वर्गात आली अय्या जिवंतपणी तुम्ही खालीच आहे, हे वर नाहीये. आणि ही अप्सरा असेल ना मग मी रंभा. मग मी मेनका. मी मेनका. मग मी उर्वशी. एक मिनिट, तुमच्या सगळ्यांच्यात खरी अप्सरा मीच आहे, ब्युटी विथ ब्रेन. ए काय 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 चाललंय तुमच्या सगळ्यांचं इथे? हा बरं झालं भाऊ तुम्ही आले. काय आता झालं? तुम्हीच सांगा बरं, अप्सरा कोण येते आमच्यात? हा सांगा सांगा पटकन. नाही नाही, कसं आहे, प्रश्न फार अवघड आहे पण उत्तर एकदम सोपं आहे. तुमच्यामध्ये तुम्ही सगळ्याच अप्सरा आहात. हा, पण आज आपल्याकडे खरी अप्सरा येणार आहे, त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आधी बसमध्ये जाऊन चला चला चला. नमस्कार मंडळी, मी सुबोध भावे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या गप्पांच्या प्रवास दौऱ्यात, ज्याचं नाव आहे बस बाई बस. मंडळी, रंगमंचावर असो की पडद्यावर एखादं पात्र रंगवणं, आपलं जगणं विसरून ते पात्र जगणं, ते सत्यात उतरवण्यासाठी धडपडणं आणि मग प्रेक्षकांच्या आनंदात रंगून जाणं, या सगळ्यामुळेच अस्सल कलावंताच्या आयुष्याला खरी रंगत येत असते आणि तो घडतो खरा नटरंग. अशीच एक परिपूर्ण अभिनेत्री जिनं आपल्या दिलखेचक अदाकारीनं आणि नृत्याच्या जोरावर इरादा पक्का करून पांडूची केळेवाली होऊन मितवा म्हणत केव्हा आपल्या हृदयात घर केलं हे आपल्याला कळलंच नाही. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया मराठी चित्रपट सृष्टीतील एकमेव अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचं. तर सोनाली उर्फ अप्सरा, बस बाय बस मध्ये तुझं मनापासून स्वागत करतो माझ्या वतीने, आमच्या या सर्व महिला मंडळाच्या वतीने आणि धन्यवाद. हा कार्यक्रम बघणाऱ्या सर्व महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या वतीने. दादा, आता बस कुठेही थांबवायची नाही, जोरात जाऊ दे. तर सोनाली, प्रवास हा काही तुला नवीन नाही आहे. मला असं वाटलं होतं की तुला आत्तापर्यंत एखाद्या विमान कंपनीनी, एखाद्या बस कंपनीनी किंवा कुठल्या तरी एखाद्या रोड ट्रान्सपोर्टनी तुला आत्तापर्यंत ब्रँड अँबॅसेडर म्हणून घेतलं पाहिजे, कारण तुझा प्रवास चालूच असतो. नुकतीच तू अमेरिकेवरनं इथे आलेली आहेस. किती प्रवास केलास आयुष्यात? म्हणजे करिअरचं सोडून दे, पण व्यक्ती म्हणून किती प्रवास केलास? खूप खूप. मला असं वाटतं खरं तर माझ्या बाबांच्या आर्मी बॅकग्राऊंडमुळे लोकांना असं वाटत असेल की आम्हीही त्यांच्याबरोबर प्रवास केलाय की काय, तर तसं नाही झालं. माझी आई पण नोकरी करायची, त्यामुळे आम्ही स्थायिक होतो, पण तेव्हा प्रवास नाही केला फार. या क्षेत्रात आल्यानंतर कार्यक्रमांच्या निमित्ताने आणि नटरंग नंतर गावागावांमध्ये जिथे जिथे वीज पोहोचली नव्हती तिथे तिथे आमच्या वीज पोहोचली तिथे तिथे जाऊन परफॉर्मन्सेस दिले. त्यामुळे तेव्हा खऱ्या अर्थाने रोडचा प्रवास सुरू झाला. आईची सगळी जी फॅमिली आहे ती पंजाबला असते, त्यामुळे 2 वर्षातनं एकदा कधीतरी आम्ही अमृतसरला जायचो. पण महाराष्ट्र दर्शन नटरंग नंतर करायला संधी मिळाली, जो प्रवास आजही चालू आहेच आहे. आणि मग आता नवरा बाहेर असतो, त्यामुळे मग तो एक वेगळा प्रवास. असा मुलगा निवडलास की जो बाहेर असेल, मला प्रवास त्यानिमित्ताने प्रवास करता येईल. मला खूप आवड आहे, मला खूप आवडतं नवीन नवीन ठिकाणी जायला. पण कृणाल म्हणला असेल की नाही नाही मला तिकडे यायचं पिंपरी चिंचवडमध्ये किंवा मुंबई पुण्यात, तर तू म्हणले असेल नको नको नको, तू तिकडे जरा, कारण मला प्रवास करता येईल. ऍक्च्युली माझे आई बाबा त्यांना घर जावाई हो इथे राहा असं सगळं सांगत होते, पण मी म्हणलं नको नको कशाला, असं नाही बरं दिसत. पण येस, मला प्रवासाची प्रचंड आवड आहे. वा, सोनाली बरोबरच्या या गप्पांची मैफिल, हा प्रवास असा सुरू राहणार आहे. आपण आता या सर्व खऱ्या अप्सरांकडे वळणार आहोत. मॅडम, आमच्या लग्नाची ना कॅसेटच नाही केली, म्हणजे परिस्थितीच नव्हती भाऊ. पण तुमचं लग्न ते काय म्हणता भाऊ, ते OTT. त्याच्यावर टाकलं म्हणे, म्हणजे सगळा खर्च त्यांनी केला का? काश काश सगळा केला असता,
पण काय झालं, आम्ही जेव्हा लॉकडाऊनमध्ये नाईलाजाने आम्हाला दोघांना ते रजिस्टर मॅरेज करावं लागलं दुबईत, तेव्हा व्हिडिओ कॉलच्या त्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर माझ्या आईबाबांनी त्याच्या आईबाबांनी ते पाहिलं किंवा अटेंड केलं, पण ते अगदीच औपचारिक होतं. तर ते म्हणाले होते की हे ठीक आहे, तुम्ही आता करून घ्या तुम्हाला जे काही करायचं आहे ते, पण पुढे विधिवत करणार असाल तर आम्ही तुम्हाला आता परवानगी देतो, कारण मी आमच्या खानदानातली एकमेव मुलगी आहे. त्यामुळे त्यांच्या भावना जोडल्या गेल्या होत्या या सगळ्या विधींशी. आणि मला देखील लहानपणापासून अभिनय करायचा आणि लग्न करायचं या दोन गोष्टींविषयी फार आकर्षण होतं. कारण बऱ्याचदा असं होतं की कलाकारांच्या, आता आमचं आयुष्य पर्सनल हे काही राहिलेलं नाही आहे, ते सोशल मीडिया असेल किंवा अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांपर्यंत येतच, लोकांना त्याच्यात रसही असतो. तर मग ह्या निमित्ताने सगळ्यांना त्याचा भाग होता येईल, ते अनुभवता येतील क्षण, एन्जॉय करता येतील, हा थॉट होता. आणि मी असा विचार केला की का नाही, मी माझ्या सोशल मीडियावर फुकट त्याचे व्हिडिओज टाकण्यापेक्षा मी एक छान प्लॅटफॉर्मवरती टाकून लोकांना अगदी 3-3, 4-4 मिनिटाचे व्हिडिओजपेक्षा 1 तासाचा अख्खा तो कार्यक्रमच का नाही बघायला द्यायचा. आणि मला असं वाटतं की लोकांना आवडतोय आणि मजा येते. मग आता तुम्ही आनंदी असाल ना, म्हणजे लग्न नवीन झालं ते बघितलं लोकांनी. हो, आणि नाही त्या निमित्ताने मला सांगायचं की एकदाच केलंय आम्ही लग्न. कारण किती वेळा टाकताय, किती वेळा झालं लग्न, कितव्यांदा झालंय. तर एकदा रजिस्टर मॅरेज केलं, लग्नाच्या वाढदिवशी एकदाच विधी केल्या आणि ते आत्ता तुमच्या समोर आणतोय. आमच्याकडे कसं आहे मॅडम, म्हणजे एखाद्याला जेवण बनवता येत नसलं ना, त्याचे खायचे चोचले नसतं असं म्हणता. मी असं ऐकलं की तुमचे खाण्याचे काही चोचले नाही, मग जेवण बनवता येतं की नाही? खरं जे तुम्ही आधी सांगितलं तेच आहे माझ्या बाबतीत. 2 प्रकारची लोक असतात, एक जे खाण्यासाठी जगतात आणि एक जे जगण्यासाठी खातात. तर मी त्या दुसऱ्या फळीत येते की मला जगावं लागतंय, जगण्यासाठी खावं लागतंय म्हणून मी खाते. पण मला आवडत नाही, अजिबात आवडत नाही. आणि मी म्हणून आवर्जून असा नवरा केला की ज्याला स्वयंपाकाची आणि खाण्याची आवड आहे, तो छान उत्तम स्वयंपाक करतो. अच्छा, हे सगळं तू बघितलंस? मी दूरचा विचार करून पहिल्या भेटीत मी विचारलं, तुला स्वयंपाक करता येतो? या, आय लाईक टू कुक. म्हणलं उत्तम, चला योच नवरा पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण करू ऍडजस्ट, हे मी ऍडजस्ट नाही करू शकत. मग आमच्यात एक ठरलेलं आहे की त्यांनी स्वयंपाक करायचा आणि मी भांडी करणार. मला भांडी घासायची प्रचंड आवड आहे, माझी हॉबी आहे भांडी घासणं, हॉबी. आणि मी दिवसभर उभी राहून भांडी घासू शकते. लॉंग डिस्टन्स मॅरेज आहे आमचं, त्यामुळे मी जेव्हा सुट्टी वेळ असतो तेव्हा मी दुबईला जाते. तर मी दुबईला जाणार आहे ज्या दिवशी त्याला कळतं की मी अमुक अमुक तारखेला येते, त्या दिवसापर्यंत मी पोहोचेपर्यंत सगळी भांडी तशीच्या तशी असतात, सगळं काही तसंच्या तसं असतं. आणि मग मी अशी येते की का, कुणाल तुला आवडतं ना म्हणून ठेवलंय. हा आमचा रोमॅन्स, तुला आवडतं ना म्हणून. चांगलं आहे, म्हणजे वेगळीच हॉबी. माझा तर दिवस ते भांडे घासण्यातच जातो बाई. मला मला बोलवा, मी येईन. सुपारीचे मी पैसे घेते, भांडी धुवायचे नाही घेणार. चांगलंय, चांगलं. तू लग्नामध्ये उखाणे घेतलेच असशील. अरे देवा. तर आता मी ऐक ना, मी तुला 2 उखाणे सांगते. अच्छा, तुम्ही सांगताय? बेस्ट. मी सांगते की तू पंजाबीत घेऊन दाखव. वा, क्या बात आहे, वा वा वा. ओके, मी प्रयत्न करते. सगळ्या मावशांना मला माफ करा. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. हा, महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. आधी ही लाईन आपण घेऊया. महादेवा द्या पिंडी कोळो, बेल पांदिया चुकून. म्हणजे मराठीचं चुकून नाही, वा, वा, वा. चुकून. रावांचे नाव घेते, हा, बस बाई बस कार्यक्रमाचा मान राखून. कुणाल जिदा ना लेंदिया, बस बाय बस शो विच येऊन ओदा मान राखून. वा 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 वा, छान. वा वा वा. वा 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 वा. आता दुसरा. हा, पौर्णिमेच्या रात्रीला चंद्राला घ्यावे निरखून. पूर्णिमा दी रात विच चांद नु वेख्या जमके. रावांना घेतले एकदाच पारखून. कुणाल जी, कुणाल कमी केलं लग्न आता असं वाटतंय मला. कुणाल, हिराच म्हणतात.
मग म्हणा म्हण की, आम्ही कुठं म्हटलं तू हिरा म्हणून कुणाल 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 जिद्दा हिरा व्याख्या पारखून एकदाच घेतला पारखून. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी शीतल मॅडम. मला ऍक्टर व्हायचंय हा. मी मुंबईत नवीन आहे. अच्छा. हा आणि मी ऍक्टर लोकांचे असे लय भन्नाट किस्से ऐकले मॅडम की म्हणे आजकाल असा ट्रेंड आहे म्हणे का सिनेमाची कथा 2 पैसे इकडे तिकडे राहिली तर चालते म्हणे, पण लोकेशन भारी पाहिजे म्हणे शूटिंगचं. म्हणजे लंडनला सिनेमा राहिला तर कलाकार जे आहे ते पटापट तयार होते म्हणे सिनेमा करायला. खरं आहे का मॅडम हे? हे बघा, इतरांचं मला माहिती नाही. माझं सासर आहे, त्यामुळे लंडनला शूटिंग असेल असं म्हटलं की अय्या सासरी जायला मिळणार आहे. हा मग गोष्ट काय ही सांगा आणि ती आवडली तरच मी काम करते. पण माझं सासर असल्यामुळे तो एक हळवा कोपरा आहे. तुम्हाला कोणत्या देशात शूटिंग करायला सगळ्यात मजा आली होती मॅडम? कोणत्या देशात शूटिंग करायला मजा आली होती? मला महाराष्ट्रातच शूटिंग करायला सगळ्यात जास्त आवडतं. वाव. बाकी देशांमध्ये फिरायला वगैरे जाऊ आपण, पण काम इथे केलं पाहिजे. इथल्या लोकांनी कधी पैसा कमवायचा. वाव वा वा. मस्त. म्हणजे शाळेत तुम्ही हुशार होतातच, पण शाळेत असं होतं की मुलं एकमेकांना टोपण नाव पाडतात. हा. तर तुम्हाला काही असं होतं का शाळेत किंवा कॉलेजमध्ये एखादं विशेष नाव? मला खडूस म्हणायचे लोक खूप. खडूस? हो हो. का बरं? अरे मी खूप खडूस होते. म्हणजे मला काय वाटतं की कायम ना मुलांना, एकतर मुलींचा प्रॉब्लेम असतो शाळेत, मुली आवडत नाहीत. सेम मुलींनाही मुलं आवडत नाहीत. आणि मग अशी हुशार मुलगी असेल आणि मॉनिटर विनिटर असेल तर मुलांना प्रचंड डोक्यात जाते ती मुलगी. डोक्यात जाते ती मुलगी. आणि मी प्रचंड डोक्यात जायचे, कारण मी अशी खूप डिसिप्लिन्ड होते. आजही मी खूप डिसिप्लिन्ड आहे आणि माझ्या नवऱ्याच्या मी प्रचंड डोक्यात जाते त्याच्यामुळे. पण तेव्हा मला ना मॉनिटर करायचे, कारण मी अशी शिस्त स्वतःही पाळायची आणि इतरांनाही पाळायला लावणारी होते. तर मी काय मुलाला एकदा डस्टर फेकून मारला. सॉरी. तेव्हापासूनच तू भूमिकेत जायला लागलीस. सो त्यामुळे मला खूप खडूस हे असं एक असायचं की हिच्याकडे बघून ही काय बाबा सगळं कोणालाही मज्जा करून देणार नाही, स्वतःही करणार नाही. सो या खडूस. ताऊन काकू चालू हा सुंदर. मी काय म्हणते, आमच्या कोकणाकडे ना म्हणजे असं हात दाखवलो ना तर साधी रिक्षा पण थांबत नाही. पण तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलास तर फक्त हात दाखवचे 2-3 लाख घेतास. या खरा आता नाही किती घेते मी हे नाही सांगू शकत. पण आता तुम्हाला मी तिथे जाऊन हात दाखवते आणि पैसे कमवते हे दिसतंय, पण त्याच्या आधी अनेक दिवस अनेक वर्ष कष्ट केली आहेत, तर त्याचं हे फळ आहे. असं कुणीही जाऊन केलं तर ते होत नाही. सो तो एक प्रवास गाठावा लागतो, हात दाखवून लोकांनी आपल्यासाठी थांबावं इथपर्यंतचा. तरी पण एक आकडो सांगा ना, म्हणजे कसा कोकणात एका हॉटेलचं उद्घाटन ना, मग तुमका बोलवचं झालं तर बजेटमध्ये बसा कोया ना. माझ्या मॅनेजरचा नंबर देते मी तुम्हाला. नंबर देऊन जाशाल? येस, नक्की देऊन जावा. गावाकडे ना स्किन सगळी काळी होता, मग मी ही क्रीम लाव ती क्रीम लाव, नुसतो पैसो खर्च होता. पण मग तुमची अशी स्किन मेंटेन करू किती खर्च येता? अय्या माझी स्किन काळी का होत नाही हा प्रॉब्लेम आहे आमचा. म्हणजे वेगळाच प्रॉब्लेम आहे. मी अशी खूप उन्हात गेले तर मी टॅन होत नाही, म्हणजे अशी फार फार तर हात वगैरे थोडेसे काळपटतात. पण मला मेकअप करावा लागतो काळा व्हायला स्क्रीनवरती. हो, अजिंठा पाहिला नाही तुम्ही? काय बोलता, म्हणजे मेकअप करून करतास? हो. पण मग अशी म्हणजे तुकतुकीत राहणारी काय करतास? काही टिप्स वगैरे काय आहेत का तुम्ही? मी काहीच करत नाही. काहीच नाही. मला आवडेल करायला. मला असं कायम वाटतं की काहीतरी केलं पाहिजे स्वतःला मेंटेन करण्यासाठी, पण मी फार काही करत नाही. पण मग तू बाकीचं एवढं खर्च करत नाहीस, मग तुका पिंपल वगैरे येत नसती? येतात. मग खर्च करत का नाही? पिंपल्सला काय खर्च करायचा आणि मग येणार काहीतरी ट्रीटमेंट तुम्ही करू शकतास ना, म्हणजे कसे? नाही, मला पिंपल्सचा खूप त्रास झाला. मधल्या काळात तर खूपच त्रास झाला होता. मी चित्रपटही गमावले होते. म्हणजे मी एक हिंदी फिल्म साईन केली होती आणि तारखा ठरल्या, सगळं ठरलं, कॉस्ट्युमचे मेजरमेंट्स वगैरे सगळं झालं आणि लुक टेस्ट होती. लुक टेस्ट म्हणजे मेकअप करून ते सगळे कॉस्ट्युम वगैरे करून आपण कॅमेरासमोर येऊन एकदा बघायचं असतं की त्या व्यक्तिरेखेसाठी आपण कसं ते बरोबर दिसतंय. तर त्या लुक टेस्टला गेले आणि तेव्हा मला भयंकर पिंपल्स आले होते. आणि ती लुक टेस्ट झाली, मी खूप कॉन्शियस होते ऑब्व्हियसली, पण मला दुसऱ्या दिवशी फोन आला की सॉरी आम्ही काम नाही करू शकत. आणि त्यांनी मला रातोरात पिक्चरमधनं काढलं. अरे देवा. पण अशामुळे जेव्हा पिक्चर गमवावा लागतो तेव्हा काय फिलिंग येतं? खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. मला असं वाटतं की आता तर
यु नो आपण टेक्निकली इतके ॲडव्हान्स झालो आहे की त्या सगळ्या गोष्टी लपवू शकतो स्क्रीनवर किंवा पण अशी एखादी गोष्ट जी आपल्या हातात नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला येत असणाऱ्या किंवा आपल्या हातातल्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असताना देखील एखादा चित्रपट जेव्हा गमवावा लागतो तेव्हा प्रचंड त्रास होतो. मी खूप रडायचे. पण मला असं वाटतं की अप्स अँड डाऊन्स आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत राहतात. कधी अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या हातात असतात, काही अशा गोष्टी असतात ज्या आपल्या हातात कंट्रोलमध्ये नाही आहेत, त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यात अपडाऊन्स येतात. पण प्रवास थांबत नाही. धक्के खड्डे येऊनही बस आपली चालू राहतेच ना, तो प्रवास चालू राहतोच. सो त्यातनं आपण पुढे कसं जायचं, मार्ग कसा काढायचा, सोल्युशन्स कसे शोधायचे आणि स्वतः खचून जायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही, आता माझं आयुष्य संपलं असं वागायचं नाही. हे खूप महत्त्वाचं आहे कारण अशा अनेक गोष्टींमुळे आपण खचून जाऊ शकतो. पण मी खूप नशीबवान आहे की माझी फॅमिली, माझी आई बाबा हे खूप खंबीर ही माझ्या आयुष्यातली सपोर्ट सिस्टम आहे, जे मला कायम असं काय नाही, ओके ही फिल्म नाही गेली ना, ठीक आहे 2 वर्षांनी अजून एक फिल्म करू किंवा पुढची फिल्म करू. सो असं कोणी तुमच्या आयुष्यात व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे कारण एकटी व्यक्ती अशा गोष्टीतनं बाहेर येऊ शकत नाही. जर का तुम्हाला तुमच्या घरात अशी व्यक्ती नसेल सापडत तर आता मेंटल हेल्थवर काम करणारी प्रोफेशनल लोकं आहेत, त्यांची मदत घ्या, बोला, आपले प्रॉब्लेम्स शेअर करा. आणि मला असं वाटतं की हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे कारण लहान लहान मुलं आता मला आयफोन नाही आहे किंवा मला फक्त 500 फॉलोअर्स आहेत म्हणून डिप्रेशनमध्ये जातात. सो खूप गरज आहे आपण आपल्या मानसिक आरोग्यावरती काम करण्याची आणि ती प्रत्येकाने करत राहावी असं मला वाटतं. वा वा मस्त. तर मंडळी हा टप्पा इथे संपलेला आहे आणि आपण सगळेजण फक्त या कार्यक्रमात नाही तर सोनालीला डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात खूपच चोखंदळपणे परीक्षकाच्या भूमिकेत तिला बघतोय आणि समोर असलेल्या पार्टिसिपंट्सला ती खूप उत्तम पद्धतीने जज करते. त्यांनी काय काय गोष्टी डान्समध्ये कशा कशा गोष्टी वापरल्या पाहिजेत, न वापरल्या पाहिजेत, याचा वापर त्यांनी चांगला केला आहे की नाही, याचा वापर कसा केला वगैरे वगैरे सगळं ती परीक्षकाच्या भूमिकेतनं त्याला स्पर्धकांना सांगत असते. आणि आज आपण काय तिची परीक्षा घेणार नाही आहोत पण जे ती तिच्या स्पर्धकांना सांगत असते समोरच्या त्याच काही प्रॉपर्टीचा वापर करून आज आपण तिला इथे नृत्य करायला लावणार आहोत. इतकं साधा सोपा सरळ पुढचा टप्पा आहे. तर मी तिला विनंती करतो की तिने खाली यावं. त्याच्या आधी काका बस थांबवा. या बस थांब. वा वा वा. तर मंडळी हा खेळ असा आहे इथे आपण काही वस्तू ठेवल्यात ज्या साधारणपणे कुठल्याही महिलेच्या वापरात असतात कारण आम्हाला उपयोगी महिलेशी तिचा संबंध येतच असतो. तर आता आम्ही तुझ्या समोर एक गाणं वाजवणार आहोत. अशी काही गाणी असतील आणि ह्याच्यातली तुला कुठली प्रॉपर्टी घेऊन त्या गाण्यावरती डान्स करावा असं वाटतं. अच्छा मी ठरवू शकते. घ्यायचं. हा तो चॉईस इज युअर्स. पहिलं गाणं. बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम, तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. तुम बघून काळीच फोन मला करतय वाजतय टुरुम टुरुम. मंग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेटवर. बुरुम 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 बुरुम. तर आम्ही वर्षी देखील मी याच गाण्यावर नाचणार आहे. काठी घेऊन इस्त्री करंट
काय इथे करू आता रे? कुठे कशी प्रिया तुला शोधू मी कुठे कशी प्रिया तुला प्रीती का कचरा शोधते. दही मजला शोधू मी कुठे कशी प्रिया तुला सुचले. अगं उंदीर आहे का प्रिया? दिसे कुणी मज पुन्हा लपते ग घुमते का एका स्त्रीला अत्याचार होत असतो. आता विचारायला काय वापरायचं? हा? लाटणं? बापरे. सुतळी हो. इतनी पतली. वा 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 वा. वेगवेगळी कॅरेक्टर दिसली की एक अप्सरा दिसली की जी वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा अप्सरा आलीवर महाराष्ट्रात नाचते. अप्सरा आलीवरती नाचतेय. तेव्हा ती थकली आहे हातात काठी घेऊन, पण तिचं पॅशन नाचातली किंवा कामातली अजून गेलेली नाहीये. तेव्हा ती आणि तितकीच असं आहे. मरण यावं नाचताना. प्रिया म्हणून उंदराला कुंचा घेऊन शोधणारी सुद्धा. नाही 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 उंदराचं नाही. प्रिय एखादी गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते, तर माझ्यासाठी कचरा आहे ना. मला साफसफाईची आवड आहे म्हणून. त्यामुळे वा वा व्हेरी थॉटफुल. आणि शेवटी स्त्री हट्ट महत्वाचा. प्रत्यक्ष कान्हाला पण साडी इस्त्री करून दे म्हणणारी अप्सरा हीच. वा वा धन्यवाद. वा. गट सोनाली, मगाचपासून आपण गप्पा मारतोय, आपण एकत्र कामही केलं आणि तुझी क्लॅरिटी मला खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे. एखादी गोष्ट करायची असेल, तू मगाशी म्हणलीस की एखादी गोष्ट आर या पार, आणि आपला आता खेळ तोच आहे. बरं. आर या पार, हो का नाही? इतका सोपा सरळ खेळ आहे. Okay. काही याच्यात अवघड काहीच नाही. 2 बोर्ड मी तुला देणार आहे, एक होय आहे एक नाही आहे. ठीक आहे. मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याचं जे काही उत्तर असेल तो बोर्ड तू आपल्या प्रेक्षकांना दाखवायचा असेल. ओके. ठीक आहे, या. सुरुवात करूया. सहकलाकारासोबत कधी भांडण झालं आहे का? होय, कोण होते ते? सिद्धार्थ जाधव. काय भांडण? आम्ही सतत भांडत असतो. म्हणजे इरादा पक्का शूट करत असताना आम्ही दोघं एकमेकांशी बोलतच नव्हतो. बापरे. बोलतच नव्हतो. म्हणजे असं झालं होतं की आमचं कास्टिंग झालं आणि मग आमचं एक भांडण झालं क्षणभर विश्रांतीच्या सेटवर. आणि त्याच्यानंतर इरादा पक्काचं शूटिंग असणार होतं. मग केदार सरांनी मला एकदा फोन केला की सॉरी पण मी वेगळी मुलगी शोधतो. म्हणलं का? कारण तुम्ही एकमेकांचं थोबाडही बघत नाही आहात, तर तुम्ही काम कसं करणार? रोमॅन्टिक जोडप्याचं ची गोष्ट आहे ती. तर म्हणलं हो पण मग मला का काढतायत, त्याला का नाही काढतात? अर्थात तर तुमचा लाडका आहे ना वगैरे असं करून मी ओके चिडले वगैरे, ठेवून दिला फोन. मग एक 15-20 दिवसांनी मला फोन आला, नाही तुलाच करावं लागणार आहे. म्हणलं का? नाही त्या रोलमध्ये अजून कोणी जात नाही, आम्ही खूप ऑडिशन्स घेतली. म्हटलं असंच पाहिजे तुम्हाला. मग परत आले मी ऑनबोर्ड. पण तरीही आम्ही बोलत नव्हतो. सो सेटवर हा केदार सरांबरोबर वेगळी रिहर्सल करायचा, मी त्यांच्याबरोबर वेगळी तालीम करायचे आणि आम्ही केवळ टेकला रोहित आणि आद्या म्हणजे ते पात्र म्हणून समोरासमोर येऊन काम करायचो. आणि कट झालं की असं करून परत एकमेकांचं. आम्ही 10 वर्ष आयुष्यातले एकमेकांशी बोललो नाही. बापरे. 10 वर्ष. एक शब्दही बोललो नाही.
आणि आत्ता काही वर्षांपूर्वी जेव्हा श्रीदेवी वारल्या अचानक, तेव्हा सिद्धार्थ जाधवचा मला फोन आला समोरून आणि मला म्हणाला की आपलं आयुष्य हे किती क्षणभंगूर आहे किंवा काय होईल पुढे माहीत नाही. असाच कधीतरी अचानक मी गेलो किंवा तू गेलीस तर मग जो असेल उरलेला त्याला कायम आयुष्यभर ह्याचं गिल्ट राहणार की अरे यार आपण बोललो नाही आयुष्यात. सो मला असं नाही होऊन द्यायचंय. त्यामुळे सॉरी, जे काही झालं गेलं ते विसरूयात आणि प्लीज माझ्याशी बोल. मी एका मैत्रिणीला खूप मिस केलं 10 वर्षात. वा वा वा. सो मग आम्ही भेटलो, मग आम्ही परत बोलायला लागलो, पण आम्ही भांडतो मात्र तितकेच. कधी कुठे जायला उशीर झालाय म्हणून सिग्नल तोडलायस का? होय. आणि पकडली पण गेली आणि या काका सॉरी मला दिसलाच नाही वगैरे असं खूप अभिनय केला खूप. हे पहिलं वाक्य प्रत्येकाचंच असं, ओ शिट सॉरी. काय सांगताय तुम्ही? येल्लो होता आता. नाही सॉरी. आणि मग तुम्ही आहात मॅडम. 2 हिरोईन मध्ये आपसात स्पर्धा असते का? एवढी आहे बघ. असते, असायलाच पाहिजे, कारण स्पर्धेतनं आपल्यातले चांगले गुणही समोर येतात. इंडस्ट्रीमध्ये गोड गोड बोलायचा कंटाळा येतो का? मी बोलत नाही, पण लोक बोलतात याचा प्रॉब्लेम होतो. येतो. हो. लावणी करणाऱ्या अभिनेत्रीकडे लोक चांगल्या नजरेने बघत नाहीत असं वाटतं का? पण नॉट जस्ट लावणी, पण चांगला नाच करणाऱ्या आणि सुंदर दिसणाऱ्या मुलींकडे लोक गांभीर्याने बघत नाहीत असं मला वाटतं. आणि याचा पण असा अनुभव आलाय तुला? हो. कुठनं आलाय? लोकांकडनं आलाय का इंडस्ट्रीमधनं आलाय? इंडस्ट्रीमधनंच आलाय. बऱ्याच जागेवर छान नाचतेस तू, छान दिसतेस तू. त्याच्या पलीकडे कधी कॉम्प्लिमेंट येणार याच्यासाठी खूप वर्ष मेहनत घ्यावी लागली. आपल्या दिसण्याकडे लोकांनी बघावंच. ऑफकोर्स ते पहिलेच द फर्स्ट थिंग यू सी इज हाऊ अ पर्सन लुक्स, पण त्याच्या पलीकडे लोकांनी बघावं याच्यासाठी मग कष्ट खूप घ्यावे लागले. मग असे भरपूर सिनेमे करावे लागले जिथे आपण खूप सुंदर दिसत नाही. रादर मी फार दिसण्याकडे लक्ष देत नाही स्वतः, पण मग एखादा हिरकणीसारखा चित्रपट जिथे आपलं दिसणं, आपला नाच यातलं काहीही नसून एक अतिशय वेगळी व्यक्तिरेखा साकारण्याचा प्रयत्न. तेव्हाही मला पिंपल्स होते, तेव्हाही माझ्या स्किनमध्ये प्रॉब्लेम होता, पण कोणीही हिरकणी बघताना पिंपल्सकडे बघितलं नाही, माझ्या डोळ्यांच्या रंगाकडे बघितलं नाही, माझ्या कांतीकडे बघितलं नाही, माझ्या कामाकडे बघितलं. हिरकणी म्हणून लोकांनी स्वीकारलं. तर त्याच्यासाठी आधी अनेक वर्ष हे ऐकावं लागलं. मग त्या प्रतिमेतनं स्वतःला बाहेर काढून आता आपली एक वेगळी प्रतिमा निर्माण करावी लागणार आहे ही जाणीव झाली. आणि मग हे कोणी दुसरं नाही करणार आहे आपल्यासाठी, आपल्यालाच करावी लागणार आहे. सो आज जेव्हा लोक सुंदर दिसणारी, उत्तम नाचणारी अभिनेत्री जेव्हा म्हणतात, तेव्हा आपण केलेल्या त्या संघर्षांचं कुठेतरी चीज झालं असं वाटतं. आता पुढचा प्रश्न. राजकीय नेत्याच्या हस्तक्षेपाचा कलाकाराच्या करिअरवर परिणाम होतो का? प्रतिकूल, अनुकूल, चांगला, वाईट? अर्थात परिणाम तर होतच राहतो. पण मग लोक त्याच नजरेने किंवा त्या राजकीय पक्षाच्या अँगलनीच तुमच्याकडे बघायला लागतात? हो, ऑफकोर्स. म्हणजे आम्ही जीचाच चित्रपट होता धुरळा, ज्याच्या तो राजकीय होता, त्यामुळे आम्ही एक राजकीय टर्मचा उल्लेख आमच्या सगळ्यांच्या सोशल मीडियावरनं केला. आणि तेव्हाचं राजकीय वातावरण खूप पेटलेलं होतं महाराष्ट्रातलं. आणि त्याच्यात त्या पेटलेल्या वातावरणात कोणीतरी आपली भाकरी भाजून घ्यायची म्हणून हस्तक्षेप केला एका पार्टीने. आणि मग सगळ्यांना वाटलं की आम्ही त्या पार्टीसाठी काहीतरी करतो आहोत, म्हणून मग त्यांचे ऑपोजिशन किंवा इतर सगळे IT सेल्सवाले उभे राहिले आणि आम्हाला सगळ्यांना त्यांनी काय म्हणतात त्याला ओरबाडून घेतलं सोशल मीडियावरती. सो आणि मग त्याचा अर्थात चित्रपटाला देखील परिणाम झाला त्याचा. आणि मग अर्थातच एखादा चित्रपट चालतो किंवा पडतो त्याचा आपल्यावरही परिणाम होतोच. त्यामुळे निश्चितच. तर मंडळी, हा टप्पा इथे हो किंवा नाहीचा संपलेला आहे आणि आता आपण या बसच्या प्रवासाच्या इंटरेस्टिंग टप्प्याकडे वळणार आहोत. मी तिला विनंती करतो की तिने खाली यावं. त्याच्या आधी काका बस थांबवा. या सोनाली, या पुढचा खेळ याहीपेक्षा सोपा आहे. त वरून ताकभात ओळखणारी आपली पिढी आहे. बापरे. किंवा जनरली अभिनेत्री असतात त्या हुशार असतात, त्यांना निर्मात्याच्या किंवा दिग्दर्शकाच्या डोळ्यातनं कळतं की काय आहे पिक्चर. तर असाच एक छोटासा खेळ आहे. इथे एक आपण टेबल इथे ठेवणार आहोत. त्या टेबलवरती एक बॉक्स असेल जो झाकलेला असेल. त्या बॉक्सच्या आतमध्ये एक वस्तू असेल जी तुला फक्त स्पर्शाने ओळखायची आहे.
बर चला घेऊन या सामान. चला रेडी. 1 2 साडेमाडे 3. पास्ता पास्ता? पास्ता नाही सॉरी पास्ता आहे हा? नाही म्हणजे चेक करते. चिवडा चिवडा चिवडा? चिवडासारखं काहीतरी वाटतंय आणि त्याचं तरी अजून- पटकन तुटतंय. हे आपण खाऊ शकतो का? काय असेल तुझ्याशी खूप संबंधित आहे हे. चल हिंट दिली मी तुला मित्र म्हणून. माझ्याशी संबंधित काउंटिंग चपटे आहे आणि 8 ते अडकलं माझ्या नखात अडकलं. ते बघूनही मला कळत नाही. चला ओके थँक्यू सो मच. मागे वा. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या आजपर्यंत सोनालीनी महाराष्ट्रात कातरलेल्या सुपाऱ्या आहेत. तर जेवढ्या तिने सुपाऱ्या केल्यात महाराष्ट्रात तेवढ्या या सुपाऱ्या आहेत कातरलेल्या. अशी कोण सुपारी देतं? का अशीच खातात लोक. चला पुढची वस्तू. सॉरी 1 2 साडेमाडे 3. बापरे आता तरी ओळख पटकन. काय दही हा दही नक्की दही नक्की 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 बरोबर ओळखलेलं आहे. दही इज माय फेवरेट. 1 2 साडेमाडे 3. सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर खरंच तुम्ही खाता. काय आहे काय वाटतं? ऍक्च्युली सासूची नक्कल नवऱ्याची अक्कल खरंच. सीताफळ कस्टर्ड सीताफळ सीताफळ कस्टर्ड. नाही ते मला आत्ता हवंय म्हणून असं डोक्यात आलं. नाही ना? अरे यार सुके बोंबील. सुके बोंबील कसे असतील? काहीतरी थंड लागतंय हाताला आणि असं दह्यासारखं आहे पण त्याच्यात गाठी आहेत मध्ये मध्ये. ओके 10 9 आईस्क्रीम पण आईस्क्रीम नाहीये तेवढं. 5 4 3 अरे चांगलं प्लेट दही. जेव्हा चांगलं आपण काम करत नाही तेव्हा काय म्हणतो? तेव्हा एखादी गोष्ट आपण रायता? सिग्नल आपण तोडतो पोलिसाच्या समोर तेव्हा आपण पहिलं वाक्य म्हणतो काय माती म्हणतो? माती. माती आहे ही? तर ही मुलतानी माती आहे चेहऱ्याला लावायची. आणि आता आपण या बसच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलो आहोत. शेवटचा टप्पा काय ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मला सोनालीला सांगायला लागणार आहे. तर हा टप्पा असा आहे सोना, या प्रवासात काही सहप्रवासी आम्ही तुझ्या शेजारी आणून बसवणार आहोत. अच्छा. आणि त्या सहप्रवाशाबरोबर तू काय गप्पा मारतेस त्यांच्याबरोबर काय संवाद साधतेस हे आम्हाला सगळ्यांना पाहायचं आहे. ओके तर बघूया. प्लीज हा फोटो कशाला लावलाय? कुठे आहे यार तू? आय विश तू आत्ता माझी सहप्रवासी असती. ऑलमोस्ट 9 वर्ष झाली यार तुला जाऊन आता, पण अजूनही तुझं अस्तित्व माझ्या रूममध्ये मला जाणवतं. अजूनही ते प्रश्न पडतात मला, असे कशी जाऊ शकतेस अचानक? हो आम्ही सगळ्यांनी सावरलं एकमेकांना, स्पेशली अतुलने. पण तुझी जागा कोणीच नाही घेऊ शकत. I miss you a lot. We all miss you a lot. का भांडलो होतो आपण त्या रात्री? आणि मग का नाही आलीस तू आमच्या बरोबर? आणि मग का झाला तुझा ऍक्सिडेंट? आणि मग
एकदा तरी संधी दिली असतीस यार, भेटून बोललो असतो, सॉरी म्हणालो असतो, मिठी मारली असती, मग गेली असतीस तू परत तुझ्या घरी तरी चाललं असतं. पण तुला जेव्हा बघितलं होतं ना समोर, असं वाटलं होतं की छान झोपलीयस, आराम करतेयस. पांढरी चादर टाकली होती तुझ्यावर. तुझा चेहरा बघून असं नाही वाटलं की तुला काय झालंय. पोलीस म्हणाले की आम्ही तिच्या शरीराचे 2 तुकडे एकत्र करून आणले. ते झालं ते आपण कोणीच बदलू शकत नाही. आपण काही त्या प्रश्नांची उत्तरही कधी मिळणार नाहीत. पण आय जस्ट होप, आत्ताही मला एवढंच वाटतं की जेव्हा तू त्या बाईकवरनं पडली असशील आणि तुझ्या अंगावरून तो ट्रक गेला असेल, त्याच्या आधीच तुला हार्ट अटॅक आला असावा आणि तुला कुठल्याच वेदना झाल्या नसाव्यात. कारण साधी चिमटा जरी काढला तरी तुला किती त्रास व्हायचा हे मला अजूनही आठवत आहे. आय मिस यू एव्हरी सिंगल टाइम जेव्हा मी कुठला परफॉर्मन्स करते, जेव्हा माझा कुठला तरी पिक्चर रिलीज होतो. कारण तू कायम छान अशी समीक्षण करायचीस. आवडलंय नाही आवडलंय, काय करायला पाहिजे काय नाही, केस का असे कापलेत, वजन कसं कमी करायला पाहिजे, काम कसं करायला पाहिजे, डान्स कसा करायला पाहिजे, किंवा काही छान केलं असेल तर तुझी कौतुकाची ताप मी खूप मिस करते. आजही तुझी कमी पूर्ण झालेली नाही आणि ती कधीच होऊ शकणार नाही. सॉरी, तुझ्याकडे बघूही शकत नाहीये कारण आय होप तू जिथे आहेस ते खुश आहेस. दॅट्स इट. ती जिथे असेल तिथे तिला शांतता लाभली असेल, ती सगळं पाहत असेल आणि तिच्या जवळच्या व्यक्तींचा प्रवास बघून तिला छान समाधानी वाटत असेल. मला असं वाटतं की कदाचित या दुःखातनं वेदनेतनं बाहेर काढण्यासाठीच कुठल्याही कलेचा जन्म झालाय आणि कुठल्याही कलाकाराचा जन्म झालाय. मला असं वाटतं की तुमच्यासारखे सर्व कलाकार ते फक्त आनंद देण्याचं काम करतात आणि त्या आनंदाच्या बदल्यात अफाट प्रेम आणि आशीर्वाद आपल्याला प्रेक्षकांचा मिळत असतो. आणि तीच कदाचित आपली शक्ती असते जी आपल्याला पुढे न्यायला मदत करते. सोनाली बरोबरचा आपला हा प्रवास सुरू आहे, तुमच्या सगळ्यांची लाडकी अप्सरा. तर बघूया पुढचा प्रवासी कोण आहे. अरे वा, मला माहिती होतं की तुम्ही हा फोटो लावणार आहात, कारण अमृतानेच मागणी केली होती ना. अमृता, तुम्ही मला प्रॉमिस करायला हवं की जेव्हा ती येईल तेव्हा तुम्ही माझा फोटो देणार. चालेल, देऊ की, आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही. हो हो, खूप लोकांनाही माहिती नाहीये पण मी तिला सोनाच म्हणते. निशब्द करून टाकलंय तुम्ही मला हा फोटो दाखवा. असू शकतं की असं 2 प्रवासी काही न बोलता एकमेकांच्या बरोबर झोपून सुद्धा जाऊ शकतात. म्हणजे असं काही नाही की बोललंच पाहिजे. बोललंच पाहिजे. तुझ्या मागणीला झी मराठीनी दाद दिलेली आहे. पण आपला प्रवास एकत्र सुरू झाला आणि काहीतरी कनेक्शन आहे आपलं, माहीत नाही कसं. नशिबाने आपल्याला कायम एकमेकांसमोर आणलेलं आहे आणि आपली मैत्री कधीच झाली नाही कारण आपण एकत्र काम केलं नाही. म्हणजे माझी मैत्री पटकन ज्या लोकांबरोबर मी काम करते, वेळ घालवते त्यांच्याबरोबर होते आणि आपण कधी वेळ घालवला नसल्यामुळे मैत्री तशी नाही झाली. पण तरीही एकमेकींबद्दल खूप माहिती आहे, खूप समजून घेऊ शकतो एकमेकींविषयी असं मला वाटतं. आय एम शुअर तुलाही तेच वाटतं. नटरंगामध्ये आपल्या दोघांची गाणी एकत्र होती पण आपण कधी एकत्र काम नाही केलं. पण नटरंगाचं यश आपण शेअर केलं असं म्हणायला हरकत नाही. लोकांनी तेव्हा आपल्या दोघांमध्ये खूप रायव्हलरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला असं मला वाटतंय. तुझ्या माझ्यात असं काही कधी प्रॉब्लेम नव्हता. लोकांना ऐकायला आवडेल की 2 अभिनेत्री मैत्रिणी असू शकत नाही, पण आम्ही एकत्र काम केलं असतं तर कदाचित नक्कीच मैत्री झाली असती. पण आमचं वैरही नाही आहे.
पण मला असं वाटतं की इतरांना 2 सक्सेसफुल लोकांना एकत्र बघायला आवडत नाही कदाचित. तसं भरपूर झालं असणार आहे, काही गैरसमज. पण आय एम ग्लॅड की इतक्या वर्षांच्या प्रवासानंतर एकमेकांना रिस्पेक्ट करू शकतो. कारण जो स्ट्रगल तू केला आहेस अमृता, तो नाही मी म्हणणार, कारण प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा असतो. तसाच संघर्ष मीही केला आहे, तो तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आणि त्याबद्दल मला नितांत आदर वाटतो. कारण आपण दोघी, आपल्यापैकी कोणीही किंवा आजूबाजूच्या अजून मैत्रिणी आहेत आपल्या, ज्यांचं कोणीही इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, अतिशय सामान्य मराठमोळ्या कुटुंबातून आपण येतो आणि तरीही अशा इंडस्ट्रीमध्ये येऊन इतकी वर्ष टिकून राहू शकतो. आनंद होतो की आत्ताच्या घडीला या काळात मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना असे सहप्रवासी आहेत. पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. एकत्र काम केलं तर नक्कीच मैत्री होईल आणि त्याची वाट बघूया. वा, आता आपण सोनालीला या प्रवासातनं निरोप देणार आहोत. तिच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं, आमच्या महिला मंडळाकडनं आपण तिला शुभेच्छा देणार आहोत. आजचा प्रवास इथेच थांबूया, पण पुढच्या भागात भेटूया नव्या वाटेवर नव्या प्रवासासह. तोपर्यंत हॅपी जर्नी आणि शुभरात्री. आणि ही बस पकडायला विसरू नका. पाहत राहा बस बाई बस.